नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महानगरपालिकेचे जे निकाल लागले त्याच्यामध्ये भाजपच्या विजयापेक्षाही MIMचे 125च्या जवळपास जे नगरसेवक महाराष्ट्रभर निवडून आले आणि त्याची एक मिरची लागायला पाहिजे भाजपला, पण ती लागली सगळ्या तथाकथित सेक्युलर पक्षांना. बरं, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबऱ्यामधून निवडून आलेल्या MIMच्या ज्या नगरसेविका आहेत, तरुणची नगरसेविका आहे ती सहर शेख. सहर असा शब्द येतो किंवा शहर म्हणजे पहाट, शहर नाही. तर त्या सहर शेखनी जे त्याचं भाषण सध्या गाजत यूट्यूबवरती फिरतंय सगळीकडे, आणि तिनं ज्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे कैसा हरा दिया. आता कोणाला वाटेल की हे भाजप हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे सगळ्यात सोपं आहे ह्याच्यावर चर्चा करणे, पण तसं नाही येते. तुम्ही हे जर भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल. कैसा हराया. और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है. मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. तुमच्या लक्षात आलं की हे म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये केलेलं नसून मुंबऱ्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये, म्हणजे हे जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेत होते, सेव गाझा नावाचे टी-शर्ट हे घालत होते, गाझा पट्टीमध्ये मुसलमान कसे मारले जातात म्हणून इथे छाती बडवत होते, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या हिंदूबद्दल देशातल्या देशात असून ह्यांना कधी काही वाटलं नाही, बांगलादेशमध्ये सध्या ज्या हिंदूंवरती अत्याचार चालू आहे ह्याच्याबद्दल ह्यांना काही वाटलं नाही, पण गाझा पट्टीमधल्या मुसलमानांबद्दल ह्यांचं प्रेम उफाळून येत होतं. इतकंच नव्हे तर जेव्हा जेव्हा हे मुस्लिमांशी संबंधित जे विषय आले, ट्रिपल तलाक असो, 370 हटवण्याचा मुद्दा असो, कितीतरी गोष्टी अशा होत्या, किंवा बाबरी मस्जिदचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, किंवा संभलमध्ये, इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये वारंवार ह्यांनी मुसलमानांची बाजू घेतलेली होती. लांगुल चालन, अपीजमेंट असा तो इंग्रजीमधला शब्द आहे. इतका लाळघोटेपणा मुस्लिमांच्या मतासाठी केलेला होता. एवढं सगळं केल्याच्या नंतर ह्यांना सत्ता जेव्हापर्यंत त्याची भेटत, म्हणजे त्याचे फायदे होत होते, मुस्लिम मतं किंवा दलितांच्या मतातला मोठा वाटा या तथाकथित सेक्युलर पक्षांकडे जात होता, तोपर्यंत कोणाला काही वाटलं नाही. म्हणजे त्याची फळं चाखायला मिळत होती, तोपर्यंत आनंद होता. पहिल्यांदा असं घडताना दिसत आहे की मुस्लिमांनी आपली मतं यांना देण्याच्या पेक्षा आपलेच वेगळे कट्टरपंथी पक्ष उभे केले आणि त्यांच्या पाठीशी आपली शक्ती लावली. तिथं पहिल्यांदा यांना धोका निर्माण झालेला. मी तुम्हाला लोकसभेचं उदाहरण, जुनं जाऊ द्या, अगदी आत्ताची गोष्ट आहे. लोकसभेमध्ये 48 पैकी 31 खासदार निवडून आल्यामुळे सगळे उड्या मारत होते. काँग्रेसचे 13 होते, शरद पवारांचे 8 होते, शिवसेनेचे 8 होते. या सगळ्यातून सगळ्यांना असं वाटलं की काँग्रेसचं तथाकथित सेक्युलर राजकारण कसं पुढे चाललेलं आहे. आता बघा तुम्ही, मालेगावचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. त्या लोकसभेच्या अंतर्गत जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यातल्या 5 ठिकाणी भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळालेले. केवळ एका मालेगावमध्ये एकाच मतदारसंघामध्ये अक्षरशः एकतर्फी मतदान झालं. कोणी EVM वरती काही शिव्या घातलेल्या नाही, VVPATच्या नावानं काही म्हणलेलं नाही, कोणी अजून तिथल्या मतदार यादी वोट चोरी काही म्हणलेलं नाही. एकाच मतदारसंघातला लीड एवढा मोठा होता काँग्रेस उमेदवाराचा की तो खासदार म्हणून निवडून आला एकाच्याच भरोशावर. सगळ्यांनी टाळ्या पिटल्या, सगळ्यांना सेक्युलरिझमचे स्वप्न पडायला लागले. पुढचे मुख्यमंत्री कोण होणार म्हणून भांडणच सुरू झाले महाविकास आघाडीमध्ये. लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे तथाकथित सेक्युलर पक्ष चकनाचूर झाले, सफाचाट झाले, आणि त्या ठिकाणी कट्टर मुस्लिमपंथी इस्लाम पक्षाचा उमेदवार 1 नंबरला, 2 नंबरला आणि 3 नंबरला सगळेच मुस्लिम उमेदवार आहेत. कुठलाही सेक्युलर पक्षाचा उमेदवार तिथे टिकलाय नाही. भाजपचा शिवसेनेचा पराभव होणं स्वाभाविकच आहे, कारण त्यांची तिथं मतच नाही आहेत. पण पराभव तुम्ही कैसे हरा दिया हे वाक्य कोणासाठी आहे
हे वाक्य तथाकथित सेक्युलरांसाठी आहे की ज्यांनी वारंवार मुस्लिमांची बाजू लावून धरलेली होती. आज संपूर्ण महाराष्ट्र या छत्रपती संभाजीनगरमधली गोष्ट आहे. दलित आणि मुस्लिम ह्यांच्या काय पाठिंब्याने एक सत्तेचं सगळी फळं चाखायला मिळत होती काँग्रेसला. 1984ची गोष्ट आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल आझिम यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी 1984ला साहेबराव पाटील डोणगावकर यांना समाजवादी काँग्रेस हा आपला पक्ष चरखा चिन्ह होतं त्याच्यावर उभं केलं होतं आणि हिंदू मुस्लिम असं डिवाइड केलं होतं. शिवसेना अजून या छत्रपती संभाजीनगरमध्ये आली पण नव्हती, पावले ठेवलेलं नव्हतं. इंदिरा गांधींच्या एवढ्या मृत्यूनंतरच्या सहानुभूतीची लाट असताना सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार केवळ तो मुस्लिम म्हणून जिंकू शकला नव्हता, कारण की ती विभागणी शरद पवारांनी केलेली होती. आणि आपल्या त्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून लगेचच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार असलेल्या अमानुल्ला मोतीवाला यांना उभं केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनी दलित असलेले एसटी प्रधान उभे केले, त्यांनाही पाडलं. म्हणजे आधी मुस्लिम उमेदवाराला पाडलं, दुसऱ्यांदा दलित उमेदवाराला पाडलं आणि ही खेळी आपल्या सोयीनं कशी करून घेतली. नंतर मग शिवसेनेनी ती जी फाटाफूट होती त्याला अधिकृत आणि व्यवस्थित असं रूप दिलं हिंदूंच्या बाजूने. सगळ्या ह्या पुरोगामी पक्षांची बोंब आता अशी होऊन बसलेली. शरद पवार असो, काँग्रेस असो किंवा नव्यानं सेक्युलर झालेले शिवबाठा असो, यांना ज्या सगळ्यांना मुस्लिम मतदार आपल्याकडे वळतील ही स्वप्न पडत होती, त्यांची आता अडचण अशी होऊन बसलेली. एकतर मुस्लिमांचे पक्ष जे आहेत त्यांच्याकडे मतदान चाललेलं आहे आणि त्यांच्याकडे चाललेलं मतदान पाहून त्याची उलटी प्रतिक्रिया म्हणून हिंदू बहुल भागामध्ये एकतर्फी मतदान भाजपकडे चाललेलं आहे. 80% हिंदू आहेत, 20% मुसलमान आहेत. 20%ना जर एकत्र करणार असेल तर जो काही 80% मधला जास्तीत जास्त भाग एकत्र करेल त्याचा फायदा जास्तीत जास्त आहे. महाराष्ट्रभर 123, 125 MIMचे नगरसेवक निवडून येत असताना भारतीय जनता पक्षाचे 1400च्या पुढे गेले ते बघा ना आकडा. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज पहिल्यांदा मुंबईमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष होऊन बसलेला आहे. कितीतरी महानगरपालिकांमध्ये कालपर्यंत जे शक्य नव्हतं, घडत नव्हतं, अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष होऊन गेलाय. बाकीचे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेच आहेत, पण हे सगळे तथाकथित कट्टरपंथी मतं कट्टरपंथी पक्षाकडे जितके जातील तितका फायदा तिकडे भाजपला होतो आणि तितकंच त्यांचं नुकसान हे तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे हे जे पक्ष आहेत यांच्या सगळ्यांचं होतं. ह्यांनी वारंवार जे लांगुल चालनाचे प्रयोग, लांगुल चालन म्हणजे त्याच्यासमोर शेपटी हलवणे, ते कुत्रं किंवा असं पाळीव प्राणी नाही का आपल्या मालकासमोर लाडे लाडे शेपटी घोळतात, त्याला लांगुल चालन असं म्हणतात. ह्यांनी जी या पद्धतीची शेपटी कायमस्वरूपी कट्टरपंथी मुस्लिमांच्या समोर मतांसाठी केलेली होती, त्याचा फायदा तर आता होताना दिसतच नाही, कारण की सत्ता गेलेली आणि मुस्लिम सरळ सरळ आपल्याच पक्षाचे किंवा उलटे होऊ शकेल उद्या ती मतं परत इकडे होतील. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये उरलेली मोठ्या प्रमाणातली हिंदूंची मतं एकगठ्ठा होणे आणि त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून देणे असं जे घडायला लागले, याला तुम्ही राजकीय दृष्ट्या काय उत्तर द्या? एक मालेगावची महानगरपालिका तुम्हाला इस्लाम पक्ष ISLAM असं नाव आहे पक्षाचं, त्या पक्षाची निवडून येते. 29 पैकी 1 महानगरपालिका येते, हे बरोबर आहे. पण बाकीच्या उरलेल्या 28 महानगरपालिकांचं राजकारण हे काही ह्या मुस्लिम मताप्रमाणे चालतं असं नाही. म्हणजे हा जो ह्यांनी पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे की थोडंसं काहीतरी मिळवायच्या नादाखाली कोणी सेक्युलर पक्षांनी सांगतो, इस्लामिक पक्षांचं माझं काही म्हणणं नाही, त्यांची एक मर्यादा आहे. आज वाढलेले दिसतील, उद्या उतरतील, त्यांचा काहीच मुद्दा नाही आहे. इथे खासदार म्हणून निवडून आलेला होता MIMचा, पण लगेच ती चूक कोर्स करेक्शन लोकांनी करून घेतलं. त्याच्यानंतरच्या विधानसभेमध्ये सगळ्या 9च्या 9 या जिल्ह्यातल्या विधानसभेमध्ये या काँग्रेसचा असो MIMचा असो कुठल्याही सेक्युलर पक्षांचा पराभव करून भाजप सेना युती 9च्या 9 100% यश मिळून निवडून आली होती. हे कमी पडलं म्हणून की काय, खासदार म्हणून असलेले इम्तियाज जलील नंतर खासदार केला तर पडले, पण विधानसभेलाही पडले. त्यांच्या पॉकेट्समधून ते नगरसेवक निवडून आणू शकतात. पुढच्या विधानसभेला ते उभे राहतील. एखाद्या त्यांचा चुकून माकून एखादा आमदार सुद्धा निवडून येईल 1, 2, 3 पॉकेट्स पुरते. त्यांचं राजकारण त्यांच्या पॉकेट पुरतं झाले, त्यांचं तेवढंच आहे. त्यांचा फायदा तोटा काय असं मला काही म्हणायचं नाही. पण त्यांच्या जीवावरती राजकारण करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा आता शिवबाठा, ह्यांना ज्यांना राजकारण करायचं होतं मुस्लिम मतांचं म्हणून, त्यांनाच ह्याची फार मोठी थप्पड बसलेली आहे.
त्याच्यावरची ही उसंत वाणी. मुंबऱ्यात ओकते हिरवे जहर बोलते सहर धर्मांधती. आघाताने सारे लिब्रांडू हे सन्न दिसते हे भिन्न चित्र आहेस. मतांसाठी केले लांगुल चालन पाहते वळण गेले कुठे. मालेगाव चिती सेक्युलर हवा तिथेच हिरवा झळकत. शेरास भेटला मीम सव्वा शेर पुरोगामी ढेर झाले तिथे. जागा जिंकून या मीम गेला पुढे सेक्युलर रडे धाय धाय. कांत उगवली पहा हिरवळ सेक्युलर जळ ढवळले सेक्युलर जळ ढवळले. ज्या ज्या ठिकाणी हे सगळे कट्टरपंथी निवडून आलेले त्या त्या ठिकाणचं तथाकथित सेक्युलर राजकारण हे संकटात सापडलेलं आहे. त्याच्यामुळे हे म्हणत असताना MIM म्हणजे भाजपची बी टीम म्हणा ना, म्हणून काही फरक पडत नाही. आपण असं समजू की ती टीम आहे सुद्धा. अरे पण तुम्ही कशाला त्या ट्रॅपमध्ये अडकलात. MIM ही भाजपची बी टीम आहे. त्यांनी जर मुस्लिमांचं एकीकरण केलं तर प्रतिक्रिया म्हणून हिंदूचं आपोआपच होतं आणि आपलं काम होतं. एवढं जर शहाणपण तुम्हाला कळत होतं तर तुम्ही सुद्धा तुमची धोरणं बदलली का नाहीत. मुस्लिम लांगुल चालन करण्याच्या नावाखाली तथाकथित सगळे जे जवळपासचे हिंदू किंवा तुमचं स्वतः तुम्ही हिंदू आहात पण तरी सनातनला शिव्या देणे, सनातनच्या नावानं बोंबा मारणे 2 वर्ष झालीत. अजूनही राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि सोनिया गांधी राम मंदिरात गेलेल्या नाहीत. किती पुरोगामी पक्ष राम मंदिरात गेले तो 2 वर्ष झाल्यापासून. रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, धर्मध्वज स्थापन झाला, सगळं तिथं झालं, जवळपास काम पूर्ण झालं. हे गेलं का तिथं अजून. म्हणजे असलेलं विटवायचं, नसलेलं भेटवायचं. तुमचं हक्काचं म्हणून जे तुम्ही स्वतः हिंदू आहात, हिंदू मतं होती ती तुम्ही विटून टाकली आणि नसतं ते भेटवायला गेले. पण ते गाढवही गेलं, ब्रह्मचर्य गेलं, तसा पद्धत झाली. आता ती मतं आता तुमच्याकडे यायला तयार नाहीत. त्यांचे उमेदवारी निवडून येत आहेत. सहर शेख जे कैसा हारा दिया असं म्हणते आहे ते कोणाला म्हणते आहे ते नीट समजून घ्या. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्म जागृतीचा विधायक बुरुज